तर आमच्या शेळीला असं होतंय, तर तुम्ही मला प्लीज ही बघून कमेंटमध्ये सांगा काय होतंय आणि ह्याच्यावर काय औषध वगैरे उपचार आहे का. तर मला सांगा तुम्ही. सतत तिच्या कासतनं असं दूध गळत असतं, तर हा नेमका तिचा शरीराचाच प्रॉब्लेम आहे की काय कारणाने असं होतं, म्हणजे काय जखम वगैरे काय तुटलं बिटलं असलं तिचं सड. तर तुम्ही प्लीज मला सांगा कमेंटमध्ये मी काय करू शकते ह्याच्यावर. काय ह्याला काहीच उपाय नाही. असं सतत दूध गळत असतं. एवढं आपण खायला घातलेली मेहनत केलेली काहीच उपयोग नाही. ही मातीत दूध जाते आणि करडांना पहिलं भेटत नाही तर काहीच ह्याचा उपयोग होत नाही. म्हणजे आपण एवढं कष्ट करतो कशासाठी की बाबा तिला करडं व्हावं आणि ती दूध पिऊन चांगल्या प्रकारे त्यांची वाढ व्हावा, पटकन आपल्याला त्याचं विकायला किंवा त्याचं काय पुढं शेळ्या वाढवायला उपयोगी यावा, अशा कारणाने आपण त्या शेळीची खूप काळजी घेत असतो. याल्यावरती की तिला खुराक चारणे, चारा व्यवस्थित देणे, पाणी पाजणं. तर हे काहीच उपयोग नाही त्याचा. बघू शकता तुम्ही, हे सगळं दूध व्हायला जातं आहे. तर प्लीज मला सांगा की ह्याला मी काय करू शकते. म्हणजे का असा अंगचा प्रॉब्लेम आहे तिच्या शरीराचा, की काय कारणाने तिला लागलं वगैरे. तर आमची ही घरची शेळी नाही, कारण तिच्या सडाला थोडी शेंड्याला जखम असल्यासारखी पण होती. आम्ही विकत घेतलेली आहे ही शेळी, त्यामुळं तिला काय व्यवस्थित त्यांनी पाहिलेलं नाही आणताना. तर थोडीशी अशी तिच्या शेंड्याला सडाच्या जखम झाल्यासारखं होतं. आणि मग ती नंतर यायच्या अगोदरच ती गाभण होती तेव्हा तिच्या सडातनं चिक गळत होता अशा प्रकारे. आणि नंतर याल्यावर तर गळायलाच लागलं भरपूर. म्हणजे रात्रभर जर करडं आपण डालून ठेवतो छोटी असताना, आणि तर ती रात्रभर दूध सगळं मातीत, म्हणजे जवळजवळ अर्धा 1 लिटर तर दूध ती रात्रभर गळून जात होतं. आणि आत्तासुद्धा ती करडं आता येऊन 2.5-3 महिन्याची झाली, तरी पण असं थोड्या वेळ नाहीत करडं पिली वगैरे की लगेचच ही होतं, दूध गळायला चालू होतं. तर खूप लॉसमध्ये गेलेलो आहे आम्ही ह्या शेळीमध्ये. शेळी खूप छान आहे, त्याची पर्सनॅलिटी बघू शकता तुम्ही, खूप छान आहे, दुधाची पण भरपूर आहे. पण तेवढंच एक वाईट गोष्ट आहे तिच्यात की ती दूध गळत आहे. तर आम्हाला काहीच कळा नाही नेमकं झालं आहे काय. तर प्लीज तुम्हाला काय माहिती असेल शेळ्यांबद्दल, तिच्या त्या आजाराबद्दल, तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा. मी वाट पाहते तुमच्या कमेंटची.